अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरतरण्टकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभोरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जय आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे त्याच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविनोदमञ्जनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसद्गुरुतं नमामि काशावरं शरणं प्रपद्ये धृतराष्ट्रमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासवतु श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभोरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुका नमो आचार्य सिद्धेश्वर पादुका नमो लक्ष्मीपति पादुका श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः जय जय जी जगुद्वार करकवर्णा नर चतुरा ऐक्यत्व आकारणे हरिहरा शक्य एक तुझेची तरी आता कृपा करून ग्रंथ सुचवी सुडाळ रत्नी शुभयोगी श्राव्य भाषिणी स्वीकार करी महाराजा मागेल्या दे मच्छिंद्रंदन श्री विक्रमदेही संचारून गोरक्ष तीर्थ स्थान कारणे धाडीला से मच्छिंद्रे या परी गोरक्षनाथ मही भ्रमता नाना तीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊनिया पोहोचला तो गोदातटी भावानगर तयारण्यात गौरकुमार परम झाला क्षुधातुर जठरानले करुनिया ग्राम पाहता तो अरण्यात उदके एक योजन मिळे तिथ तयास्थानी क्षुधाक्रांत अनल जैसा पेटला मार्गी चालता दिशा लक्षित तो शेत देखील अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियेला तो कृषीवल मानिक नामी वय 10 वर्ष देहधर्मी मध्यान समय साधुनी भोजना ते बैसला पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा जो मुखी अर्पण तो अकस्मात गौरी नंदन आदेश शब्द गाजवी तो मानिक कृषी शेती ऐकून आदेश शब्दाप्रती योजला कवळ ठेवून हाती प्रेमे नमित तया ते म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आठ रान एरू म्हणे मी तपोधन क्षुधानळी पेटलो परम झालो तृषाक्रांत म्हणून होऊन आलो अतित तरी सनिध अन्न असेल तू ते भिक्षा मा ओपावी ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराज योगेंद्र मुनी निदान आहे मनोधर्मी पात्र वाढिले भक्षावे मग तो उठवणी त्याची वेळ शीघ्रोपी पत्रावळी आणि मृत्कुंभ वरोणी जवळी शीघ्र करी पुढारी मग तो गोरक्ष तपोधन हस्तपाद प्रक्षाळून अन्न पात्र पुढे घेऊन जठरावती घेत असे पूर्ण झाल्या जठरावती मग सहजची तुष्ट झाला चित्ती एक रुका होता जलप्राप्ती लवनाकार पावतसे की दरिद्र प्रती देता धन मग कान पावे तुष्ट मन की येथेच मिळविता झाल्या कारण तोच शरीरी मिळवेना तन्ने कृषी नरेंद्रोत्तमा घडून आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होणी चित्तद्रुमा वर्ध फळा धावितो म्हणे कृषिका कवन काम मिरवला हो देह धर्मी एरी ऐकोनी म्हणे स्वामी आता कासे या पुसता हो तरी महाराजा आटाटी करावी प्रथम कार्यासाठी कार्य झाली या वेत चावटी आणण्यासी कासे या शिनवावी तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पावले
गोरक्ष म्हणे गोरशी बोल सत्यासती तुझे बा परी तो माती दिले अन्न ते नेम चित्त झाले प्रसन्न तरी तव देही किंचित पण सत्य असेल वद माते जे जे कामना असेल तुटे ती पूर्ण पावशी फळ सहिते एरी ऐकुनी कृषी जाते ऐसे उत्तर देत असे म्हणे महाराजा मही पाटी तुम्ही चिंतता पिकेसाठी ते तुम्ही धरून बोटी माते काय द्यालची भनंगापाशी भनंग गेला तो काय देवनी तृप्त झाला खडका उदक पाना बोला कदाकाळी दिसेना तुम्ही ते हिंडता अन्नासाठी आम्हा काय देणार जेठी नाथ म्हणे इच्छा तुष्टा आता तुझी करीन बा एरे म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन तरी आणि तुझं कारण लागत असेल ते माग नाथ म्हणे रे एक दान तू आदिल्या झालो प्रसन्न तरी काहीतरी मजपासून मागून घेई कृषी राया एरू म्हणे उगला ऐस तू काय द्यावे आम्हास तरी काही न मागू सुरसो पंथ आपुला क्रमिका ऐसे बोलता मानिका नामी गोरक्ष विचारी आपुले म्हणे आडमंग असती कृषी धर्मी सता विपिनी बैसोनिया तरी हा माते म्हणतो माग तरी त्याच्याची हितार्थ करावा लाग ऐसे विचारोनी मनोवेगी तया लागी बोलत असे म्हणे कृषी राया ऐक वचन तू आम्हासी म्हणशील देऊ देणे तरी मागे सरस वचन निश्चय करून या बोलावे हे म्हणे तापसायक माते दिससी महामूर्ख जो देणार आपले आत्मसुख तो मागे सरणार नाही की अरे चंद्र असे शीतलपणी तरी तो वर्षेल धाकपणी परी तो ढळणार नाही प्राणी मागे पावलं कासया सविता राज तेजो दीप्ती तो अंधकारी करील वस्ती परी उदार तो अवतार्याप्रती मागे पावलं सारीना मग गेल्या रसा तळी परी अवतारे प्राप्ती महाबळी त्या कृपण तो कदा काळी अंगा लागी स्पर्शेना तरी कोणते मागणे तू ते मागून घे जे त्वरित मी बोलतो निश्चय ते निश्चय माझा पाहिका ऐशी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपल्या चित्ता तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळेल पाहू तो आईचा विचार करून चित्ती म्हणे मज दायवी का विपिन पती जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा काही एक इच्छिल तुझे मन ते तू न करणे हेची मागणे इतुके देवने तृष्टपण बोलवी का कृषी राजा ऐशी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी हा धर्म आता आपुले धर्मी अर्कावधी रक्षिण का ऐशी तैशी देवनी भाक तुष्ट केले शरीरास असो गोरक्ष त्या विपिनास सांडूनी चालीला माणिक नामी कृषी शेतात मुक्त करिता झाला अवत एठने बांधून समस्त भार सकळ वाहत असे वृषभा मागे दिदले लावून मौडी घेता एठन उचलून मनात म्हणे ग्रामसी जाऊन क्षुधाबल घालवावे ही तुकी म्हणे योजना होता स्मरण झाले गोरक्षनाथा पुत्र कल्याण आणि चित्ता मनाचे करणे उल्लंघावे मन इच्छित आहे हे असे घरी जावया तरी आपण न जावे तया ठाया मग ते तिचे उभा राहून या गाढ निद्रा करीत असे मौळी येठणाचा भार घेऊन उभा महीवर नेत्र झाकून एक चिंतापर हरिनामी योजित असे मन इच्छी हलवू अंग परीन हाले धडभाग स्थिर होऊन संचरले ओग वचनार्थ संपादी तर उपर्ण जेव येती उडवण तेची करीत असे भक्षण मनी येता साठवण तेही त्याग परदेशे करीत असे मग सहज स्थिती वायू लहर अकस्मात येत असे मुखावर तितकेची प्राशन आहार पर अमर मन होत असे ते निकृष झाले शरीर सकळ आटून गेले रुधिर या समनाय ती भार स्वप्ना माझी दिसेना त्वचा अस्थि झाल्या एक उभा राहिला कष्टदायक एरी करीत तपो बाळक बद्रिकाश्रमी पातला बद्रे केदारा नमुनी त्वरित पाऊस चालीला चौरंगानात तव गुहाग्रही शरीरावरती वाळवी अरुळ विराजले मुखी तिथुकी नामावळी आणि नेत्रचंद्री असे शिळा भारी असे स्थितताय स्थळी गोरक्षनाथ प्रगटला तो हरिद्वाराची शिळा काढून पायी तयाचे शरीरा कारणे तो वारुळ गेले विष्णून सर्व अंगी तयाच्या शिळाचंद्रीनं हाले पाते राम शब्दे उलगे उक्ती ते पाहुणे गोरक्षी जती परमचित्ती हळहळला मग शरीराचे वारुळ काढून पाहिताचे शरीरा कारण तो हस्तपाद लवे करून तपोबळे आले ते मग सावध करून ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षनाथ शीघ्र कळून इतायाचा हस्त बाह्यात्कारी आणले मग कृपेकरिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण मग उठून वंदी गोरक्ष चरण म्हणे सरात झालो असे मी या परी तयासी आलिंगुनीनाथ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ हे रे म्हणे मज माहीत नाही चामुंडे विचारी मग विचारून चामुंडेशी वृत्तांत पुसे
चरितार्थाशी एरू म्हणे आम्ही फळाशी देत होतो महाराजा पर चौरंगी न करुणी भक्षण बैसला होता शिळा रक्षण मग फळेची पर्वताप्रमाणे गोरक्षती दावेली फळ नगात पाहुणे तपोजिटी विस्मय करी आपुल्या पोटी म्हणे धन्य याची तपो राटी ब्रह्मादिका अतर्क्य परमचित्ती कृपा विष्णूनी मौळी ठेविला वरद पाणी अनुग्रह चोद पुन्हा दावणी ब्रह्म सनातन केला असे पुरे चौरंगीशी घेऊन बद्रिके दारालयात आणून जागृत करून उमा रमण चौरंगी ते भेटविला मग तेथे राहून षण्मास सकळ करिविला विद्याभ्यास शस्त्र अस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा मग सकळ देवाचे पाचारून तपोबळे केले सगन मग सकळ दैवते तुष्ट करून वर्धप्रज्ञा आराधिले सकळ देव वर देऊन पाहते झाले आपले स्थान एरिकडे बद्रिकेदार नमून चौरंगीसह निघाला तो रे येऊन वैदर्भे देशात चौरंगी ते कौंडिन्यपूर दावित म्हणे बारे तव माता तात भेट घेई तयांची भेट शीतरी कैसा त्या ते जगी जाऊनी अतिख्यात हस्तपदांचे मुडन खंडनी निमित्त उत्तरा सुड घेईजे रायेची दिले तव हस्तपदाशी परी धुसधुशी आहे मम मानसी तरी आपुला प्रताप संगम रायसी निजदृष्टी दाविका अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्मचुबुटी कवळूनी हस्त रायाचे लक्षोने बागायत वातास्त्रासी सोडितसे तव ते तेचे वनचर 601 सहस्र वातचक्रे उडवणी अंबर दावित झाला तयासी पुन्हा वातस्त्र घेत काढून तव ते उतरती मही कारण किती पडले मूर्छना विष्णून किती एक ग्रामी पळाले ते येऊनी राजांगणी सांगते झाले विपरीत करणे कोणी केली न दिसे नाही आश्चर्य बहु होतसे मग भृत्यांते पाचारून पुसणे त्या ते वर्तमान कोणी केले आला कोण शोधा लागी धाडीतसे तो एरिकर चौरंगी सहित पानवटी बैसला गोरक्षनाथ हेर पाहुणी तोरीत रायापाशी पातले मन ते महाराजा पानवत्यासी बैसले आहेत 2 तापसी तीव्र तेजी कानफाटवेशी विद्यार्णव दिसताती ऐसे ऐकून राजेश्वर सोरननी आपुला करी विचार आले असती गोरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने तरी आता तोरे करून तयाशी जावी शरण ना तरी ग्रामसी पालते करून प्राणाप्रती हरतील ऐसा विचार करुणी मानसी राव सामोरा ये समारंभीसी गजवाजी शिबिका रथांशी कटकास येतसे ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा आपुला प्रतापाता निजदृष्टी दाविका ऐशी एखादा गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी वसवशिमुठी वातास्त्र जलपुणी पोटी चमोरी प्रेरितसे मग ते वातास्त्र अति तीक्ष्ण चमूस राया दाविले गगन रथ गजवाजा शिबिकासन वातास्त्रे पाडिली तेने करून चमू समस्त गगनपंथे आरंभळत म्हणती हे मार्जनाथ शरणागता तारावे सकळ स्थवी ते दैनवानी ते शब्द ऐकून तपोज्ञानी चौरंगीसी म्हणे घे उतरवणी चमू सहित राया ते मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्र श्रे आड करीत मग सकळ आटून गेला वात चमू मिरवली नगमोळी मग उभा करून आपुला कर म्हणे उतरून यावे चमू समग्र मग रायास कटकबार उतरल तळवटी मग समीप येता शशांगर चौरंगीसी बोलीला गौर कुमार पिते अशी करुणी नमस्कार तुष्टचित्ती मिरविका ऐसे ऐकता गुरुनंदन धावणी धरिले तातचरण म्हणे मार्ज मी तव नंदन निजदृष्टी देखे मज ऐसे बोलता चौरंगनाथ राये धावणी धरिले हृदयात मग परमप्रीती गोरक्षाती चरणी भाळ अर्पित असे मग गोरक्षही धरून हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही ए रे म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कायसे या उपरी तैसे चौरंगनाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करुणी महापर्वत अदृश्यपंथी मिरवतसे या उपरी शशंकर गोरक्षासी म्हणे चतुर आरोहण करून शिवेकेवर राजसदनी चलाजी या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव ग्रहात सापत्न मातुश्रीचे कुडी मनात हस्तपाद छदिले मग मुळापासून सकळ वृत्तांत राया लागी केला श्रुत राव कोपाब्दित उचंबळला आगळा सेवक लागी आज्ञा करीत ताडिता राणी येथ ते ऐकून चौरंगीनाथ काय परी वदतसे म्हणे आता आपुले वचन याची शिक्षा आली घडून या परी ताता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तर यायचे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता मग शिबिकासनी बैसवणी तत्वता राजसदना पातले राव जाता मंदिरात पादत्राण घेऊन हातात ताडण करुणी पत्नी ते म्हणे जाई इथूनी 12 संवत्सर पर्यंत तो तप केले सुशिस्मंत तयाचे फळ कुडे मत भ्रष्ट केले राजाशी
ते पाहुणी गोरक्षनाथे राय संबोधनी केला शांत, एक मास राहिला तेथ शशांगर भक्तीने. या परी गोरक्ष जाते समयी वंशवेष्ट मोहप्रवाही, प्रसाद देऊनी राजदेही वीर्यपान पै केला, मने कामिनी करुणी दुसरी, भोगी वंशलेतीची लहरी. ऐसे सांगून शशांगरी चौरंगी सहज चालिला, मार्गी चालता मुक्काम मापाते झाले प्रयाग स्थान. स्थान करुणी उत्तमोत्तम शिवालयी पातले, त्याची करुणी शिवदर्शन. मग शिवदारे बोलुनी वचन, गुरु कलेवराचे वर्तमान ती लागी पुसत असे. तवती होऊनी भयभीत बोलती झाली चासरे घेत, शरीर करुणी थरथरा कापत. पायावरी लोटली म्हणे माझ्या गुरुनाथा, राजा भाजा रेवती कांता. तिने माते भ्रष्टवणी चित्ता, पुसुनी घेतले होते की. या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी. परिनेनो भय वाटे मनी, कलेवर पहा निज दृष्टी. श्री जाती बोलती एक, परिकरणी करीती अनिक. मज वाटत ती चाळक, समक्ष दृष्टी पहावे. ऐसे ऐकुनी तेची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी. मग एकांत गुहा सदनी विदारुणी पाहतसे. तव ते मोकळे गुहागारा आत नाही कलेवर. मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर, शोक सिंधू चंबळे. तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता, सोडूनी दिदली माझी ममता. आता येथे गुरुनाथा कवने ठाई पाहू मी. ऐसे म्हणून आरंभळत धरणीवर प्रति शरीर टाकीत. तवती शैवधारा मोह स्थित, होऊन त्या ते बोलत असे. म्हणे महाराजा धैर्य धरी, मी राजांगणे जाऊन सत्वरी पुसून येते. मच्छिंद्र शरीरी वृत्तांत कैसा झाला तो. ऐसे बोलणी गोरक्षाती शैवदारा अंतपुरात, शीघ्र जाऊन रेवती ते राजनेमाने नमी येले. तवती पाहुणी शैव कामणी म्हणे का आली सो. माय बहिणी एरी म्हणे अंतकरणी आठव माते झालासे. म्हणाला तरी आठव कोण, तरी 12 वर्ष आली भरून. तुम्हालागी सांगितली कोण, राजभागी विचारा. ऐसे ऐकता तिची वाणी एकांताने ते राजपत्नी. म्हणे मायो अंतकरणी चिंता सोडी सकळती. अगे तुझं विरहित त्याची दिवशी, कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाटले गे रती मासी. सकळ विपिना माझारी, त्यासही लोटले बहुत दिवस. अस्थिमांसाचा झाला नाश, जीवजंती खावणी त्यास विष्टामृतिका झाली असे. तर या कार्याचा सकळ तरू, समूळी उपटीला बीजांकुरू. आता चिंतेचे फळ अपारू, कोठून दृष्टी पडेल. ऐसे बोलता राजांगणा परमचित्ते व्यापिली मना. म्हणे नेनो पुढील्या कर्मा कैसे घडून येईल. परी आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षास. जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल. ऐसा विचार करून चित्ते पुनश्च आली शिवालय प्रती. जे वदली रेवती युक्ती, प्रांजळ तैसे सांगितले. सांगत ऐकले नाते परम पेटला क्रुधा जळाते. म्हणे शिष्य करावे राजभाजेते, दुःखार्णवी बुडवणिया. ऐसा विचार घटित म्हणे परिपुन्हा करीत विवेकवंदन. रेवती माता मज कारण मच्छिंद्र नाते लागतसे. जरी अवज्ञा करून जंतूचे झाले हे भक्षण, तरी आता शोधार्थ म्हण मच्छिंद्र शरीर ठेवावे. न द्यावे तिची शिक्ष कारण ते नाश न पावे. निश्चय पूर्ण कोणीतरी ठाया लागून मच्छिंद्र दे असेल. मग बोलावणी चौरंग घेते. म्हणे बारक्षी शरीराते मी देहाशी सांडूनी. त्रिभुवनात ते कलेवर शोधार्थ जातो की. परी रेवती येथील राजकांता, प्रवर्तील आहे मच्छिंद्र घाता. तैशीचं वै वेटेल माझे अर्था, म्हणून सावध असावे. ऐसे सांगून चौरंगीते प्रवेश करी गुहाग्राते. प्राण सान शरीरात भ्रमण करी दश दिशा. सकल शोधला जंबूद्वीप सिरतार्णवी. सकल आप ग्रामा कानन सप्तद्वीप. रीतिरती शोधिले परी जीव जंतूची देह स्थिती पाहून. शोधित गुरुची कलेवर पूर्ण, कोणीतरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. अतळ वितळ सुतळ पातळ सप्तही पातळ स्थळ. पिंड ब्रह्मांड शोधुरी सकळ स्वर्गावरी चालिले. सुवरलोक भुवरलोक तपोलोक. आर्यमा एकशदी सत्यलोक. कुबेर तारा गणादी अनेक शोधुनिया पाहिले. एक मेरू स्वर्ग पाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर. सकल शरीरा करून संचार गुरु शरीरे शोधिले. उपरी पाहुणे वैकुंठ समजत. तो अरे पातला कैलासा प्रत. तो होताची प्रवेश शिवगणात धुंडाळून पाहत असे. तो शिवगणी चामुंडा समुदायात अस्तित्वाच्या मांस देखे समजत. या परी वीरभद्र सर्व गणात गर्जुनी या सांगत असे. म्हणे 12 वर्षाचा सरला नेम. मच्छिंद्र शवाते करा रक्षण. त्याच्या शिष्य गौरनंदन कोणे रूपी येईल की.
ऐसे कुणी त्याची वार्ता गोरक्ष तेथून झाला निघाला तो एरीकडे चौरंगीनं आता काय सुचले होते की गोरक्ष सवाजवळ बैसून आणि सकळ अस्त्र व्यापून जेथे लागणं लागे देवांकारण ब्रह्मांदिका करून या ऐसे अस्त्र व्याप्त तैशातून निघुनी गौरसुत गुप्तवेश शरीरात येऊन या प्रवेशताची अकस्मात उठून बसला गौरसुत मार्ग सोडून गुहाग्रहात बाहेर आले उभयंता मग सिद्ध करून भस्मजोळी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेने काळी अर्कावरी सोडिले गोरक्षमुखींचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता अतिस्वतंत्र माथा उचलिता अंबर पात्र भरोनिया निघाले 1.25 लक्ष योजनेमिती स्वर्गी उंच झाले गबस्ती त्याहुनी माथा द्विगण पर्वती अंबराते मिरवला मित्रमार्गीचा धरुणी रोक आकाशस्तंभ झाला एक तेने करून सेंदनी अर्क मार्गावरी अडखळला चक्रपदा चालावया वाट न मिळे पाहुणी सुबट मग सज्ज करून गांडीवची मोठी योजित झाला महाराजा तीव्र शरीरी वज्रास्त्र योजुनी सोडी प्रविष्ट मित्र तेने करून पर्वतास्त्र भंगित झाला ते क्षणी परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारी या फुले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप बदविता आडमार्गी झाले असे आईशी पाहता अर्कांतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग सेंदनसह महीवरी येऊन या प्रगटला येता देखती अर्कराज काय करीती हो विजय ध्वज चंद्रास्त्राचे पेरोणी बीज कोटी चंद्र निर्मिले तेने करून शीतळ प्रवाही मिरवती झाली मही मग तो सकळ 10 स्वभावी बाधू न शके अर्काचा ऐशी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथा अर्कचरणी लागती या परी भाविक स्थिती सांगून बोलत झाला जगलोचन बारी तुझ सुख संबंध कोण दर्शविका वाचेशी ए म्हणती महाराजा आम्ही उदलो एक काजा मच्छिंद्र देह तेजपुंजा शिवगणे हरियेला तर आपण जाऊन ते सुनीती सांगावी वीरभद्राते की मच्छिंद्र देह मै ते पाठवून द्यावा की परी या कार्या बहुधा नीती सांगून जरी ना ऐकती मग मागुनी बोलावून घेऊ या क्षती युद्धा लागी मिसळाया ऐसे परवी महापर्वी आमची जाऊनी करावी शिष्टाई तुका उपकार मच्छिंद्र देही आमशी साह्य मिळवावे ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्याते म्हणत मग त्या क्षणी कैलासा जात त्वरित जाऊनी पोहोचला गणे पाहुणी अर्क येता सहज पापा लागी विजयध्वज म्हणती येणे महाराज कवण्या अर्थात झाले असे आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष शिष्टाई साधन करू पातलो तुम्हा कारण मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता चित्त द्यावे परमहिता महेशी पाठवा मच्छिंद्र देह आता तुष्ट करी गोरक्षा तुम्ही तुष्ट केल्या त्यास नाथ पण ते वाढेल प्रीत ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलत असे हे महाराजा ऐक वचन आम्हाशी दुःख दिले मच्छिंद्राने तरी आता गेली या प्राण मही न दाऊ शवाते जरी गोरक्ष झुंजला मते तरी सिद्ध होऊ युद्धाते गोरक्ष जिंकुनी समरंगणाते मच्छिंद्रासम करून ठेवू उपरी बोले नारायण मच्छिंद्र दुःख दिले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पळून कवन ठाय गेलासे आता अवचट घडले ऐसे म्हणून प्रौढ झाला मानसे परी मच्छिंद्र जैसा तैसा गोरक्ष प्रताप बळी असे की तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघी असती प्रताप पार्क ते कुपल्या सकळ धाक कृतांत सम योजिती हे रुमनती असो कैसे परी कथा न हो दिवा मच्छिंद्रास या परी बोलता राजस आवरेल तैसे करावे परी एक आणि वचन तुम्ही उतरामयी कारण स्वर्गी करिता कंदन शिवलोकात पावेल ते म्हणती की अशी काय कारण तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण कैलासगिरी पिष्टवून खंड करतील क्षणार्धे परी ते पाहुणे येथील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते भवानी अतिप्रीती करती गोरक्ष मच्छिंद्राप्रती पहा शरीर रज सवे चामुंडा हाती कैलासाते पाठविले तरी आता शिवान कळता मानेल तसे करावी चित्ता ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वांपरी मानले मग वीरभद्र म्हणे सर्वगणाशी तुम्ही युद्धात जावे सर्व मयेशी दुःख लागता काही रणाशी मी येतो मागून मग अष्टभैरव गण अवश्य म्हणून करती गमन विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्राधिकी उतरले 72 कोटी 84 लक्ष येताची देखे नाथ गोरक्ष मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई मम वत्सा
असो शिवगण येताशी मयी लोटती झाले शस्त्रप्रवाही. ते गोरक्ष पाहुणी त्या समयी वज्रास्त्र निर्मिले. वज्रास्त्र पातले लवण लागता सहस्र वेळा भोवते फिरता. तेने शिवगणाचे शर समजता अंगी लिप्त न होती. ते पाहुण्या सकळ शिवगण योजिती अपार अस्त्रा कारण तितुक्याही अस्त्रा उभयजन लक्ष धरुणी उडविती. अग्निअस्त्र धूम्रास्त्र तयावरी प्रेरित वातास्त्र वातास्त्रावरी वर्गास्त्र प्रेरिते झाले शिवगण. काळस्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र त्या माझी दानव अस्त्र प्रलय करीत आगळा. ते पाहुणे गोरक्षनाथ प्रेरित झाला जलदस्त्र तया मागे पर्वतास्त्र लागू पाठक करीत असे. तया मागे गंगेदास्त्र तया मागे संजीवनी अस्त्र मग प्रेरी इंद्रास्त्र ते जाऊन या झगटे. विभक्तास्त्र देवास्त्र कठीण ती जगटती त्वरे करून ऐसे अस्त्र परिपूर्ण. गण अस्त्र ते भंगिती त्यात काय करी चौरंगीनाथ हळूचे मौन अस्त्र प्रेरित. ते संचरुनी गण हृदयात मग पिसाटपणे मिरवत. सर्वाशी नाही देहबान तेने न कळे आलो कोण कार्य लागून. पिशाची वृत्ती भ्रमत रानोरान व्यर्थ फिरते झाले. त्यात आणि चौरंगीनाथ प्रेरिक प्रळयकाळींचा वात. तेने गण समस्त वायुचक्री पडी येले. तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित युद्धा लागी आला त्वरित. परी शिवगण पाहुणी अव्यवस्थित परमचित्ती क्षोभला. मग गांडीवाते टणत काढून बाण योजले अपार गुणी. कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिकतेने विविध वाणी पाळीतसे. जैसा प्रलय काळीचा वड वानळ तो येते न पावे कदा शीतळ. तन्याय शिवबाळ कोपानळी वेशीला. ते पाहुणी चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित त्वरित. तेने कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होणी पडी येले. यावरील दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित. ते पाहुणी नाभिसुत झडाडूनी पळत असे. चित्ती म्हणे नोहे बर्वे वेदार्थील आता सर्व. शंकासुर प्रतापार्णव पुन्हा उदय झाला असे. ऐसा विचार करुणी म्हणे ब्रह्मास्त्र दडविले अदृश्यपणी. पुढे कामिनी अस्त्र चौरंगी मुनी प्रेरिता झाला लवला आहे. ते पाहुणी कार्तिक अस्त्र पळूनी लपवी मुखपात्र. परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र प्रळया लागी मिरवले. ते पाहुण्या भद्र जाती मत्स्यास्त्र योजले परत निगुती. तेने करुणे तदस्त्र शांती अदृश्य ते मिरवले. परी परम कोपुनी तपोबोळ. तीव्रास्त्र योजले तत्काळ संजीवनी योजनी सबळ. सकळ दानवा उठविले. ते दानव म्हणाला कोण कोण त्रिपुर सुंदराक्ष मलमृदुमान्य महिषासुर जालधर प्राज्ञ काळ यमन अगबक हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सहित मुचकुंद बळी वक्रदंत रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यात सिंहनाद भरिताती. ऐसे सबळ राक्षस उठता विमानही आणि सुरर असता. अतिभय मानून चित्ता विमानाते पळविती. कैचे युद्ध कैसे पाहणे पळती सूर भयभीत होऊन. 33 कोटी देवता कारण चिंत अपार व्यापिली. मने रावणे बंदी घातले दैवे दशरथी रामे सोडिले. आता दैन्य भोगून आले दुःख अपार येदवा. ऐसे होऊन भयभीत कंपे व्यापिले ते समस्त. असो सुरवर जाऊनी वैकुंठात निवेदिती श्रीरंगा. मग तो दया चक्रपाणी ऐसे ऐकून सुरवाणी म्हणे भोग आला परतुनी अवतार दीक्षे कारणे. मग तो परम दचकून चित्ती शिव पाचारीला सुरवर राहती. बैसवणी सोळ संगती विचित्र करणी निरोपिली. म्हणे गोरक्ष केले अनुचित पुन्हा उठवेले दानव समस्त. आता दानव तरी रसातळा प्रथ मै सकळ नितील की. एक एक दानवासाठी आपण माराय झालो कष्टी. कल्पावरी अवतार जेठी धरून या भिडलो. तर आता कैसे करावे निवडतील कैलासा सकळ दानव. हा मूर्ख तो वीरभद्र रावत व्यर्थद्वेषी मिरवला. मग सोडून वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी. म्हणती बा विपरीत महिसी पुत्राही कायम मांडले. अरे एक एका राक्षसा लागी या मिश्रमुल बहुप्रसंगी. अवतार घेऊन नाना रंगी हनन केले तयांचे. तर आता कृपा करून अदृश्य करी दानवा करण एरी म्हणे गुरुशवा आणून द्यावे आधी मज लागी. मग शिवे बोलावून चामुंडेसी मच्छिद्र शवते आणविले महिसी. म्हणे बा घेई आणि राक्षसांची शांतदृष्टी दावी का. या परी गोरक्ष म्हणे त्याते दानव नोईत अस्त्र व्यक्त. सजीवनी प्रयोग ध्यस्थित दानव उदया पावले. तर अवतार घेऊन पुन्हा योजा रणकंदन नात्रे वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते.
यावर बोले भारदृष्टी एर पौर नाही म्हणे पोटी परिनाथा राक्षस जेठी दुःख देतील आम्हा ते एक मधुदैत्य महाजला तेने पळविले रानोराणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले ऐसे दुःख सांगावे किती तरी आता कृपा मूर्ती वेगी निवटी राक्षसाप्रती पुत्र मोह साडीला ऐसे शिव विष्णू बोलत एरिकडे राक्षस समस्त वीरबुद्र पाहुणे झुजतात धनुष्यमान कवळुनिया परित प्रतापी भद्र जाती एकटा झुजत सर्वांप्रती नाना शस्त्र अस्त्राकृती निवारित बलिष्ठ तुष्ट होता गोरक्ष जाती वा आता कशाने अल्पयुक्ती भस्माची मोठी रणकंदनाप्रती फेकून या देतसे ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकवेळी माझे कंदन शेरी करे शिव विष्णूनी स्तुती तुष्टविला गोरक्ष तेने दानव वीरभद्रासहित मयी पडिले निश्चेषित श्वासोच्छ्वास कोणी समस्त प्राणरहित झाले ते सवळ अस्रे वाताकर्षण ठावक नव्हती देवदानवा कारण परिनाथपती ती येऊन प्रसन्न झालो तू कृपेने अस वीरभद्र आणि दानव समस्त निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्षे जलपुनी अग्निअस्त्र सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन निवेशिले अतिमोहाने ते पुढील आदेश सकळ कथन श्रोते आणि ऐकावे परमसाधन योजन चित्ते पाठ तापटुनी वक्त्याप्रती भला भला मनोनी युक्ती श्रोते करी ती तत्कृपे परमावधान योजन चित्त वक्ता झाला धुंडी सुत नररे बा मालू नाम जात संत सेवे अनुसरला सश्री श्रीगंत भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमे गाल तुझा प्रत्येक भावी चित्र 63 आहे गोरा श्रीकृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सर सोन वक्र तुंद्रेत्नी नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन नाम तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम राम